मी डॉक्टर सुनील पांडुरंग सूर्यवंशी, नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, कोल्हापूर. बीकॉम प्रथम वर्ष, सत्र पहिले, पेपर क्रमांक 1, वाणिज्य भूगोल म्हणजेच कमर्शियल जिओग्राफी. या पेपर अंतर्गत आपण वाणिज्य भूगोलशास्त्राचा परिचय हे पहिले प्रकरण मागील भागामध्ये अभ्यासत होतो. मागील भागामध्ये आपण या प्रकरणाअंतर्गत वाणिज्य भूगोलाची व्याख्या व स्वरूप अभ्यासलेलं आहे. त्याचाच हा दुसरा भाग, ज्या अंतर्गत आपण आज वाणिज्य भूगोलाची व्याप्ती व वाणिज्य भूगोलाचे महत्व हे अभ्यासणार आहोत. प्रमुख पॉइंट नंबर 3, वाणिज्य भूगोलशास्त्राची व्याप्ती. पूर्वी मानवाच्या गरजा ह्या फार मर्यादित अशा स्वरूपामध्ये होत्या, परंतु मानवाच्या विकासाबरोबर गरजा देखील मोठ्या प्रमाणात किंवा प्रचंड प्रमाणात वाढलेल्या आहेत. मानव हा आपल्या प्राथमिक गरजा नैसर्गिक रित्या उपलब्ध असलेल्या साधन संपत्तीवर घेत होता. उदाहरणार्थ शेती, मासेमारी, शिकार, वन उत्पादने इत्यादी. परंतु मानवाच्या वाढत्या गरजाबरोबरच वाणिज्य क्रियांचा देखील विस्तार होत गेलेला आहे. वाणिज्य भूगोलाचे स्वरूप, वाणिज्य भूगोलाची व्याप्ती ही विशाल अशी होत गेलेली आपल्याला पाहायला मिळते. मग वाणिज्य भूगोलाच्या अंतर्गत वेगवेगळ्या प्रदेशातील उत्पादने, उपभोग आणि व्यापार या 3 घटकांचा वाणिज्य भूगोलामध्ये प्रामुख्याने समावेश येतो किंवा मुख्य विषय हे घटक आहेत. यामध्ये 1 नंबर आहे साधन संपत्ती. आपण जर जगातील नैसर्गिक घटकांचा अभ्यास केला किंवा विचार केला तर जगातला कुठलाही प्रदेश हा नैसर्गिक दृष्टिकोनातून स्वयंपूर्ण असा नाही. वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळे नैसर्गिक परिस्थिती आपण पाहतो. त्यामुळेच उत्पादनामध्ये भिन्नता निर्माण होते. म्हणजे वेगवेगळ्या देश हा एकमेकावर अवलंबून आहेत किंवा अवलंबून राहावे लागते. सर्वच उत्पादने सर्वच देश त्या ठिकाणी घेऊ शकत नाहीत आणि यातूनच व्यापाराची व वाणिज्य क्रियांची निर्मिती होते. यामुळेच जगातील निरनिराळ्या भागामध्ये जे नैसर्गिक मूलभूत साधन संपत्ती आहे या साधन संपत्तीचा अभ्यास केला जातो. त्यानंतर आहे 2 नंबर उत्पादन. वाणिज्य क्रियामध्ये उत्पादन ही महत्वाची क्रिया आहे. आता उत्पादन म्हणजेच नैसर्गिक साधन संपत्तीतून एखाद्या घटकाचे वस्तूचे उत्पादन घेणे. वस्तूचे उत्पादन हे पर्यावरणावर अवलंबून आहे किंवा नैसर्गिक घटकांवर अवलंबून आहे. त्याच्यामुळे आपल्याला पर्यावरणाच्या विषमतेमुळे उत्पादनामध्ये देखील विषमता निर्माण झालेली पाहायला मिळते. वाणिज्य भूगोलामध्ये उत्पादनाची जागतिक माहिती घेऊन वाणिज्य क्रियांच्या विकासासाठी प्रयत्न केला जातो. म्हणजे उत्पादनाची माहिती हा महत्वपूर्ण घटकांचा इथं अभ्यास होतो. त्यानंतर 3 आहे उपभोग. नैसर्गिक साधन संपत्तीतून ज्यावेळेस उत्पादन घेतलं जातं त्यावेळेस उत्पादित वस्तूचा वापर करणारा घटक म्हणजेच उपभोग होय. उपभोग या घटकावरच व्यापार अवलंबून असतो. मानवाच्या आर्थिक, नैसर्गिक व सांस्कृतिक
परिस्थितीचा मानवांच्या गरजावर किंवा उपभोगावर परिणाम होत असतो. म्हणजेच आर्थिक, नैसर्गिक, सांस्कृतिक घटकामुळे काय उपभोग हा ठरलेला असतो किंवा उपभोग होत असतो. उदाहरणार्थ नैसर्गिक हवामानानुसार जर विचार केला तर थंड ऋतूमध्ये त्या ठिकाणी लोकरी जे स्वेटर आहे या स्वेटरची मागणी वाढते. उन्हाळ्यामध्ये शीतपेयांची मागणी वाढते. हे नैसर्गिक घटकावर मानवाची उपभोगिता ठरते. त्याचबरोबर आर्थिक आणि सांस्कृतिक घटक हे देखील वस्तूच्या उपभोगावर परिणाम करणारे घटक आहेत. त्यामुळे वाणिज्य भूगोलामध्ये वेगवेगळ्या प्रदेशातील वस्तूंची मागणी व पुरवठाचा अभ्यास केला जातो. 4 नंबर आहे व्यापार. नैसर्गिक परिस्थितीनुसार उत्पादनामध्ये विपुलता आणि कमतरता निर्माण होत असते आणि यामुळेच व्यापाराचा उगम होतो. व्यापारामध्ये महत्त्वाचं काय तर उपभोक्ता व विक्रेता हे 2 घटक महत्त्वाचे असतात. व्यापाराचे क्षेत्र जसजसे विस्तारत जाते तसतसे व्यापाराचे स्वरूप व्यापक होत जाते. व्यापाराच्या मर्यादेवरून प्रदेशाच्या मर्यादेवरून व्यापाराचे प्रकार पडत असतात. जसं प्रादेशिक व्यापार, राष्ट्रीय व्यापार, आंतरराष्ट्रीय व्यापार. जसे प्रदेशाच्या मर्यादेवरून व्यापाराचे प्रकार पडत असतात तसे उत्पादनावरून त्याचे प्रकार, क्षमतेवरून त्याचे प्रकार पडत असतात. जसं घाऊक व्यापार आणि किरकोळ व्यापार. जसे हे व्यापाराचे प्रकार आहेत तसे व्यापाराचे प्रत्येक देशांवर आर्थिक परिणाम होत असतात. जसे ज्या देशाचे उत्पादन जास्त असते किंवा व्यापार अधिक असतो त्या देशाची अर्थव्यवस्था अधिक बळकट होत असते. थोडक्यात वाणिज्य भूगोलामध्ये व्यापाराचा सविस्तर अभ्यास केला जातो. त्यानंतर 5 नंबर वाहतूक व दळणवळण. वाहतूक दळणवळणाचा आज जागतिक स्तरावर जर आपण विचार केला तर फार मोठ्या प्रमाणे वाहतूक दळणवळण सुविधा निर्माण झालेली आहे. आज जगामध्ये रस्ते वाहतूक, हवाई वाहतूक, जल वाहतूक, रेल्वे वाहतूक इत्यादी वाहतुकीचा फार मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे. वाहतूक व्यवस्थेमुळे उत्पादित वस्तूच्या वितरण व्यवस्था हाताळण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात मदत होते किंवा या वाहतूक सुविधा उपलब्ध असल्यामुळेच आज उत्पादित वस्तूचं वितरण करता येतं किंवा व्यापार करता येतो. त्यामुळं व्यापाराची व्याप्ती ही व्यापक आणि वेगवान बनलेली आहे. वाहतूक सुविधा असल्यामुळे व्यापार आज प्रचंड प्रमाणात वेगवान झालेला आहे. त्यामुळे या वाणिज्य भूगोलामध्ये वाहतूक दळणवळण अभ्यासाला महत्व निर्माण झालेलं आहे. त्यानंतर 6 नंबर आहे वाणिज्य सेवा. वाणिज्य क्रियामध्ये योग्य प्रकारे ही वाणिज्य क्रिया चालण्यासाठी काही सेवांची आवश्यकता असते आणि यांनाच वाणिज्य सेवा असं म्हणलं जातं. म्हणजे ज्या सेवा आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा चालत असतात आणि या सेवा ज्या आहेत यांनाच वाणिज्य सेवा असं म्हणलं जातं. म्हणजे जिथं उद्योग, व्यापार, व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालत असतो त्या ठिकाणी काही सेवांची आवश्यकता असते. जसं विमा सेवा, बँका, वित्तीय सेवा, वाहतूक दळणवळण, उत्पादनाशी संबंधित जाहिराती करणे इत्यादी ज्या सेवा आहेत त्या सेवांची आवश्यकता असते आणि अशा सेवांचा अभ्यास हे वाणिज्य भूगोलामध्ये केला जातो
अशा पद्धतीने वाणिज्य भूगोलाची व्याप्ती ही आपल्याला प्रचंड वाढलेली पाहायला मिळते. 4 नंबर पॉइंट आहे वाणिज्य भूगोलाचे महत्व. वाणिज्य भूगोलाच्या अभ्यासाचे उपयोगितेच्या दृष्टिकोनातून फार महत्व मानले जाते. वाणिज्य भूगोलामध्ये व्यापाराचे अभिक्षेत्रीय घटक, व्यापार, वस्तूंची प्रादेशिक विविधता, व्यापाराची दिशा, जागतिक व्यापारी संघटना इत्यादी घटकाबद्दल वाणिज्य भूगोलामध्ये अभ्यास केला जातो. वाणिज्य क्रियांचा विकासासाठी व नियोजनासाठी प्रामुख्याने अभ्यास केला जातो. त्यामुळे वाणिज्य भूगोलशास्त्राला च्या अभ्यासाला महत्व आहे. 1 नंबर आहे साधन संपत्तीचे योग्य नियोजन. वाणिज्य भूगोलाच्या अभ्यासातून पृथ्वीवरील जी साधन संपत्ती आहे या साधन संपत्तीची माहिती मिळते आणि साधन संपत्तीच्या माहितीतून योग्य व शाश्वत विकास कसा करता येईल या संबंधी माहिती मिळते. म्हणजे साधन संपत्तीची माहिती मिळाल्याने त्याचं उत्पादन घेण्यासंदर्भात आपल्याला ज्ञान प्राप्त होते आणि जी साधन संपत्ती उपलब्ध होत असते ती साधन संपत्ती किती प्रमाणात आहे, किती प्रमाणात आपण त्याचा उपभोग घेऊ शकतो किंवा उत्पादन घेऊ शकतो, भविष्य काळामध्ये ही साधन संपत्ती आपल्याला उपलब्ध राहण्यासाठी शाश्वत विकास कसा करता येईल या दृष्टिकोनातून मार्गदर्शन मिळते. वाणिज्य भूगोलाचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस साधन संपत्तीचे विविध प्रकार पडतात. त्यांचा उपयोग व संधारणाविषयी माहिती मिळते. त्यामुळे साधन संपत्तीचं योग्य पद्धतीने नियोजन करता येते. त्यानंतर 2 नंबर उत्पादनास चालना. वाणिज्य भूगोलाच्या अभ्यासातून वेगवेगळ्या देशातील उत्पादनासंबंधी माहिती मिळते. त्याचबरोबर त्या उत्पादनावर परिणाम करणाऱ्या घटकांची माहिती मिळते. जगामध्ये आपण ज्यावेळेस साधन संपत्तीचा विचार करतो तर काही विशिष्ट अनुकूल वातावरणामुळे त्या ठिकाणी विशिष्ट घटकाचं उत्पादन होत असतं. ज्यावेळेस साधन संपत्तीचा उत्पादन म्हणून आपण विचार करत असतो त्यावेळेस त्यावर परिणाम करणाऱ्या घटकांचाही विचार वाणिज्य भूगोलात केला जातो किंवा वाणिज्य भूगोलाच्या अभ्यासातून आपल्याला ज्ञात होते. त्यामुळे त्या उत्पादन विषयक निर्णय घेणे सोपे जाते. कशामुळे उत्पादन होणारा घटक व त्यावर परिणाम करणारे जे घटक आहेत त्या घटकांचं माहिती मिळाल्यामुळे आपल्याला तिथं व्यापार किंवा वाणिज्य क्रियासाठी मार्गदर्शन मिळते किंवा सोपे जाते. म्हणजेच व्यापाराचा त्या ठिकाणी विकास करता येऊ शकतो आणि यातूनच वाणिज्य उत्पादनास चालना मिळते. 3 नंबर पॉइंट आहे बाजारपेठांचा विकास. वाणिज्य भूगोलाच्या अभ्यासातून बाजारपेठांचा विकास करण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात उपयोग होतो किंवा बाजारपेठाच्या विकासासाठी वाणिज्य भूगोलाचं महत्व फार मोठ्या प्रमाणात आहे. वाणिज्य भूगोलाच्या अभ्यासातून वेगवेगळ्या उत्पादनाची विपुलता आणि कमतरता यांची माहिती प्राप्त होते. त्यामुळे विपुलता असलेल्या भागामध्ये उपभोक्ता जर नसेल तर जिथं कमतरता आहे अशा भागामध्ये ते वितरित करणं आवश्यक होतं. म्हणजेच इथं व्यापाराला म्हणजेच बाजारपेठांचा विकास करावा लागतो.
त्यामुळे बाजारपेठांच्या विकासासाठी वाणिज्य भूगोलाचं महत्व त्या ठिकाणी प्राप्त होतं. बाजारपेठांचे जे स्वरूप आहे ते कशा स्वरूपाचं आहे हे यामधून अभ्यासता येतं. आज बाजारपेठ स्थानिक स्वरूपापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत किंवा पातळीपर्यंत चालते. या संदर्भाची स्पष्टीकरण यामध्ये होत असतं. त्यामुळं बाजारपेठांचा विकास करण्यासाठी वाणिज्य भूगोलाचा उपयोग ठरतोय. त्यानंतर 4 नंबर आहे वाहतूक व दळणवळण क्षेत्रास प्रोत्साहन. गेल्या काही दशकामध्ये वाहतूक व दळणवळण सेवांमध्ये फार मोठ्या प्रमाणात विकास होत आलेला आहे किंवा होत चाललेला आहे. वाहतूक व दळणवळण सेवा मोठ्या प्रमाणात सुरू होत आहे. वाहतुकीमध्ये रस्ते वाहतूक, रेल्वे वाहतूक, जल वाहतूक, विमान वाहतूक इत्यादी वाहतुकीचा समावेश होतो. व्यापाराचं जे भवितव्य आहे हे पूर्णतः वाहतूक व दळणवळण या घटकावर आहे. त्यामुळे वाहतूक व व्यापार हे एकमेकास पूरक अशा स्वरूपाचे आहे. ज्या ठिकाणी उत्पादित घटकाचा कमतरता आढळते किंवा कमतरता असते अशा प्रदेशाची माहिती मिळाल्याने त्या ठिकाणी वाहतुकीचा विकास करून व्यापार करता येतो. त्यामुळे वाणिज्य भूगोलामध्ये वाहतूक व दळणवळण क्षेत्राचा विकासाला प्रोत्साहन मिळते. 5 नंबर आहे व्यापाराचा विकास. आज जगामधली आपण नैसर्गिक परिस्थितीचा अभ्यास केला तर आपल्याला असं लक्षात येईल की सर्व भूप्रदेश हे सर्व नैसर्गिक घटकांनी अनुकूल अशा स्वरूपाची असलेली आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यामुळे प्रदेशामध्ये किंवा देशामध्ये आपल्याला नैसर्गिक साधन संपत्तीमध्ये भिन्नता पाहायला मिळते आणि या भिन्नतेतूनच व्यापाराची निर्मिती होते. म्हणजे एखाद्या प्रदेशात एखाद्या घटकाचं उत्पादन होत असेल परंतु तिथं उपभोक्ता नसेल किंवा दुसऱ्या प्रदेशामध्ये त्याचे उपभोक्ता आहे आणि साधन संपत्तीची कमतरता आहे तर त्यावेळेस व्यापाराला चालना मिळते किंवा व्यापार विकासास प्रोत्साहन मिळते. आज जगामध्ये आपण बघितलं तर आपण 21व्या शतकामध्ये जगत आहोत आणि 21व्या शतकामध्ये मानवाच्या या गरजा प्रचंड वाढलेल्या आहेत. नवनवीन व्यापारी क्षेत्र निर्माण होत आहे. वाणिज्य भूगोलाच्या या अभ्यासातून आपल्याला वाणिज्य क्रियांची माहिती मिळते आणि त्यामुळे वाणिज्य क्रियांवरून व्यापाराच्या विकासाला चालना मिळते. 6 नंबर आहे मानवी व्यवसायाचा विकास. वाणिज्य भूगोलाच्या अभ्यासातून मानवी व्यवसायाचा विकास होत असतो. वाणिज्य भूगोलामध्ये विविध वाणिज्य क्रिया संबंधात जागतिक माहिती आज आपल्याला प्राप्त होत असते. त्यामुळे व्यापाराचा विकास होऊन प्रदेशामध्ये संबंध प्रस्थापित होतो. आज जगामध्ये आपण कुठल्याही देशाशी संबंध प्रस्थापित करू शकतो. उत्पादन, वाहतूक, दळणवळण, व्यापार इत्यादी क्षेत्राच्या प्रगतीमुळे नवनवीन व्यवसायाच्या विकासाला चालना मिळत चाललेली आहे. उत्पादन वाढीसाठी प्राथमिक श्रेणीतील व्यवसाय तसेच द्वितीय श्रेणीतील व्यवसायांची
प्रगती होत आहे. या प्रगतीमुळे मानवाला आज रोजगाराच्या, व्यवसायाच्या संधी प्राप्त होत आहेत. सुशिक्षित व कार्यक्षम मनुष्यबळाला रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. त्यामुळे आज जागतिक स्तरावर मनुष्यबळाची मुक्त हालचाल सुरू झालेली आहे. जसे युरोपियन देशांमध्ये किंवा अमेरिकेसारख्या विकसित देशामध्ये आज सुशिक्षित व कार्यक्षम मनुष्यबळ जे आहे, या मनुष्यबळाला या देशांमध्ये संधी प्राप्त होत आहे. म्हणजे मानवी विकासासाठी, मानवीय व्यवसायाला संधी प्राप्त करून देण्यासाठी त्या ठिकाणी वाणिज्य भूगोलाचे महत्व आहे. तर अशा प्रकारे वाणिज्य भूगोलाचा हा पहिलं प्रकरण आपण या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. पुढील भागामध्ये आपण प्रकरण दुसरे याविषयी अभ्यास करणार आहोत. तर सर्व विद्यार्थ्यांचे मी मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद.